अंबप फाटा येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली। ते आपल्या साडू आणि मेहुणीसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते। खरेदी करून घरी परत येत असताना अंबप फाटा येथे त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली। ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले। घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी, फायरमन वैभव शिंदे, रोहन पवार आणि अंकुश कदम यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही। या घटनेनं वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याचं महत्त्व अधोरेखित झालंय। स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागानं आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद।